तुम्हाला पण या घरच्या मोठ्या सुनेच्या हातून पूजेची सवय झाली आहे ना? प्रिया, काय करतेस? बघा नाही, पारू नाहीये तरी तुळस किती कोमेजली. त्याला पाणी घातलं नाहीये म्हणून ती कोमेजली आहे, बाकी काही नाही. आई, ही तुळस पारूच्या असण्याने बहरली होती. आता यात कितीही पाणी टाका, खत टाका, ती पुन्हा कधीच बहरणार नाही. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. परत जर का माझ्या बायकोला हात लावला ना, हात तोडून टाके. मला हौस नाही करायची. पहिल्या दिवशी बोलली म्हणून हे सगळं करतोय. आई राज, उद लय अडचण येतील तुम्हाला, पण तुम्ही एकमेकांची साथ कधी सोडू नका. तुमचा एकमेकावर असलेला विश्वास कधी कमी पडून देऊ नका. आदित्य, असं उपाशी झोपलास तू? मला माहिती होतं तुला खूप भूक लागली असेल म्हणून. हे बघ, तुझ्यासाठी घरचं जेवण आणलंय. तुला आवडतं ना? यात चपाती, भाजी, वरण, भात सगळं. काउंठळ, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झाली आहे. हे असं तुझ्या धनीला असं उपाशी झोपवणार आहेस का? हा, यासाठी लग्न केलंस त्याच्यासोबत तू? आज ऐक, तू याला सोडून दे, म्हणजे त्याची आई त्याला परत स्वीकारेल आणि माफही करेल. पण आदित्य, अजूनही वेळ नाही गेलेली. हे बघ, तू लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये. आणि प्लीज आता एक घास खाऊन घे, प्लीज प्लीज. आदित्य, तू हे असं भिकारड्यांसोबतच इथे राहून मरणार. रस्त्यावरच्या कुत्र्यांना तरी जेवायला मिळेल, पण तुम्हाला दोघांना खायला पण नाही मिळणार. आणि तडफडून इथेच या मंदिराच्या दारात तुम्ही मरणार. आजपर्यंत एवढी मनापासून सेवा केली आहे तुझी, मग माझ्या हातनं अशी काय चूक झाली की ज्याची शिक्षा तू आदित्य सरांना देते? हे काय येळ आणले माझ्यावर? एक बायको म्हणून माझ्या नवऱ्याला पोटभर खायला सुद्धा घालू शकत नाही मी. आमच्याकडे ना राहायला जागा आहे ना खायला अन्न आहे. माझं ठीक आहे, मला सवय आहे या समण्याची, पण आदित्य सरांना या समण्या गोष्टींची अजिबात सवय नाहीये. मी नाही बघू शकत त्यांना ह्या अवस्थेत. आज जर का आदित्य सर उपाशी राहिले तर बायको म्हणून मी अपयशी ठरेन. तूच काहीतरी मार्ग काढ. पोरी, हा देवाचा प्रसाद आहे. तुझ्या नवऱ्याला भूक लागलेली दिसते, हा घेऊन जा. पण गुरुजी. पोरी, हा देवीचा संकेत आहे, प्रसादाला नाही म्हणू नको. गुरुजी, तुमचे लई उपकार झाले.
पण आदित्य अजूनही वेळ नाही गेलेली. लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये. आणि प्लीज आता एक घास खाऊन घे, प्लीज प्लीज. आदित्य, काय आदित्य, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? आणि मला जर भूक लागली असेल ना तर मी विष खाईन, पण तुझ्या हातचं नाही कधी खाणार. तुला ना पारू विषयी बोलणं सोड, तिचं नाव घ्यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी, माहितीये ना तुला? त्या आदित्यने आज माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे. स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय, भिकाऱ्यांसारखा रस्त्यावर आलाय, तरी पण याचा माज अजून उतरलेला नाहीये. त्याच्या या चुकीची शिक्षा तर त्याला आता भोगावीच लागणार. आता मी आदित्य आणि अहिल्याला परत कधीच नाही एकत्र येऊन देणार. बघू ना आदित्य आणि पारू आता स्वतःची काय सोय करतायत ते. त्यांना या घरातून तर बाहेर हकलून दिलंय, मी आता त्यांना या शहरातून पण बाहेर हकलणार. खूप शहाणी समजते ही दिशा स्वतःला. म्हणजे काय, जसं काय तिने जेवायला दिलं नसतं आम्हाला तर आम्ही उपाशीच मेलो असतो ना. हे घ्या प्रसाद, या गुरुजींनी दिलाय. हे घे, तू पण खा. सर नाही, नको, मला भूक नाही, तुम्ही खा, धरा. तुला भूक नाहीये, तू जर खाणार नसेल तर मी पण नाही खाणार. आदित्य सर, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. मग तू कशाला नाही म्हणतेस? बरं ठीक आहे.